इथे मी 300 ग्राम मटण शिजवून घेतलं आहे. हे मटण शिजवत असताना त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि कोथिंबीर हे टाकलेलं आहे. हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. खरडा मटणसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथं मी पुदिना घेतलेला आहे, लसणाच्या 10-12 पाकळ्या घ्यायच्या, हा भाजलेला कांदा घेतलेला आहे, इथं मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत, खोबरं भाजून घेतलेलं आहे, ह्या मिरच्या सुद्धा चांगल्या अशा भाजलेल्या आहेत. आता आपण काय करायचं, हा सगळा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा. हा सगळा मसाला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता आपण मटण करायला घेऊया. आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, 2 तमालपत्र टाकायचे. इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आणि हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आता हा कांदा चांगला परतलेला आहे. आपण आता याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये आपण आता ते वाटण याच्यामध्ये टाकायचं. हे वाटण चांगलं परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडीशी हळद टाकूया. एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची आणि तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो थोडासा याच्यामध्ये टाकून द्यायचा. आपण खरडा मटण बनवणार आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं नाही. हिरवी मिरची आपण टाकलेली. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. हा मसाला चांगला परतलेला आहे, या तेलामध्ये चांगला शिजलेला आहे. हे बघा, भाजून घेतला आहे आपण चांगला मसाला. आता आपण याच्यामध्ये जे शिजवलेलं मटण आहे ते याच्यामध्ये टाकायचं. पाणी टाकायचं नाही, फक्त मटण टाकायचं, कारण आपल्याला खरडा मटण करायचं आहे त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण मटण शिजवताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही. थोडंसं मीठ टाकूया आपण. हे चांगलं मिक्स करायचं या मसाल्यामध्ये. हे मसाले हे वाटण करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. एवढं पाणी आपण याच्यामध्ये आपण आता टाकूया. गॅसची आच एकदम मंद करायची आणि बारीक गॅस करून एक 10 मिनिटासाठी आपण हे मटण शिजायला ठेवून देऊया. आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया. हा, आता हे खरडा मटण तयार झालेलं आहे. असे तेल सुटलेलं आहे साईडनं. आता हे मटण खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरामध्ये खरडा मटण करून बघा, खूप चांगली होते. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.